मित्रांनो, बऱ्याचदा आपल्या बाबतीत असं होतं की आपल्याला समजा कुठल्या तरी विषयाची मांडणी करायची असेल लोकांच्या समोर, एखाद्या विषयावर बोलायचं असेल, ज्याला आपण प्रेझेंटेशन म्हणतो, तर आपल्याला जे सुचतं ते आपण बोलत जातो आणि मग कदाचित काही गोष्टी आपल्याला सुचतात, काही गोष्टी सुचत नाहीत आणि त्याच्यामुळे होतं असं की समोरच्यांना देखील सगळ्याच गोष्टी लक्षात राहत नाही आणि सगळ्याच गोष्टी लक्षात न राहिल्यामुळे कदाचित त्यांचा जो निर्णय असतो तो आपल्या वतीने नसतो. त्यामुळे सगळे प्रयत्न केल्यानंतर देखील आपल्याला कदाचित कधी कधी निराशा पदरी पडू शकते किंवा बऱ्याचदा आपल्याला सुचत देखील नाही की आपण नक्की कसं बोलावं, काय बोलावं. त्यामुळे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर आपल्याला सोडवायची असतील तर त्यासाठी एक सुंदर असं सूत्र आहे ज्याचा वापर आपण करू शकतो. त्याला म्हणतात पिरामिड मॉडेल ऑफ स्ट्रक्चर्ड कम्युनिकेशन. तुम्ही म्हणाल अरे बापरे काहीतरी वेगळंच वाटतंय, तर अगदी सोपं आहे. पिरामिड म्हणजे आपण एक त्रिकोण पाहिलेला असेल त्या आकारात याची रचना आहे म्हणून त्याला पिरामिड असं म्हटलं गेलं या मॉडेलला. आणि स्ट्रक्चर्ड कम्युनिकेशन म्हणजे नक्की काय, की आपण जेव्हा एखाद्या गोष्टीवर वक्तव्य करतो त्यात जर एका पूर्व नियोजित प्रक्रियेत आपण त्या गोष्टी मांडल्या तर समोरच्याला लक्षात ठेवणं सोपं जातं. म्हणून त्याला स्ट्रक्चर असं म्हटलंय की एका विशिष्ट पद्धतीने आपण जर विषयाची मांडणी केली तर आपल्याला बोलणं सोपं जातं, समोरच्याला समजून घेणं लक्षात खूप सोपं जातं. तर कसा याचा वापर करायचा हे आपण जाणून घेणार आहोत. तर सर्वप्रथम हा जो विषय आहे पिरामिड मॉडेल, याचे रचयिता जे आहेत त्यांचं नाव आहे बार्बरा मिंटो. तर बार्बरा मिंटो मुळात मॅकिन्सी कन्सल्टिंग फर्म, मॅकिन्सी ही जगातली खूप मोठी कन्सल्टिंग कंपनी मानली जाते, त्याच्यात त्या कार्यरत होता. सुमारे 10 वर्ष त्यांनी तिथे काम केलं आणि काम करत असताना त्यांना स्वतःला अनेकदा प्रेझेंटेशन द्यावे लागायचे आणि त्याच्यामुळे त्यांना असं वाटायचं की आपण काय करावं नक्की जेणेकरून समोरच्याला आपलं बोलणं पटेल आणि कळेल. त्यासाठी त्यांनी स्ट्रक्चर्ड कम्युनिकेशन किंवा पिरामिड मॉडेल जे आहे त्याची रचना केली. म्हणूनच या मॉडेलला त्यांना एक आदरांजली म्हणून त्याला मिंटो मॉडेल असंही नाव दिलं गेलंय. तर हे मिंटो मॉडेल, पिरामिड मॉडेल नक्की काय, याचा वापर कसा करावा हे आपण जाणून घेऊया. या तर मग सर्वप्रथम आपण याची रचना जाणून घेऊ आणि त्यानंतर मी तुम्हाला काही उदाहरणही सांगेन जेणेकरून हे समजून घेणं अत्यंत सोपं होईल तुमच्यासाठी. ठीक. तर सर्वप्रथम ही जी रचना जर आपण पाहिली तर सर्वात समोर तुम्हाला काय दिसतंय, समोर लिहिलंय ऑब्जेक्टिव्ह किंवा सोल्युशन. याचा अर्थ असा की जेव्हा आपण बोलायला सुरुवात करतो आपण सर्वप्रथम सांगतो की आपलं उद्दिष्ट काय, हे जे मी तुम्हाला सांगतोय याच्यातनं काय साध्य करायचं. उदाहरणार्थ तुम्ही जर एखाद्या इंटरव्ह्यू मध्ये असाल तर तिथे तुमचं उद्दिष्ट काय असतं की समोरच्याला हे पटवून सांगणं की या नोकरीसाठी मी सगळ्यात योग्य व्यक्ती काय, बरोबर. किंवा तुम्ही समजा एखाद्या क्लायंट समोर असाल तिथे तुमचं उद्दिष्ट काय असतं की आमच्या कंपनीचे जे प्रोडक्ट आहेत किंवा आमच्या जे सेवा आहेत या तुमच्यासाठी सर्वात जास्त योग्य का आहेत, तुम्ही समोरच्याला पटवून देण्याचा प्रयत्न करताय. तर त्यापासूनच आपण सुरुवात करायची आहे की आपल्याला जे उत्तर आहे, जे आपलं उद्दिष्ट आहे तिथनं आपल्याला सुरुवात करायची आहे की माझा हेतू काय मुळात हे सांगण्याचा. एकदा हेतू सांगून झाला की त्यानंतर आपल्याला ज्या पुढच्या गोष्टी दिसतात त्याला असं म्हणतात मेन पॉइंट. आता मेन म्हणजे काय, मुख्य. आता ज्या मुख्य बाबी आहेत, ज्या मुख्य गोष्टी आहेत त्या खूप जास्त इथे त्याला महत्व दिलं गेलं. आता याला मेन पॉइंट का म्हणतात, कारण आपण भरकटले जाऊ नये. बऱ्याचदा आपण 7, 8, 10 गोष्टी बोलतो पण त्याच्यामुळे नुकसान असं होतं की समोरच्याला सगळं लक्षात राहत नाही. म्हणून या सूत्राअंतर्गत असं सांगितलं गेलंय पिरामिड मॉडेलमध्ये की तुम्ही कमीत कमी 3 मुद्द्यांवर जोर द्या आणि फार फार तर 5. आता 3 पेक्षा कमी का नाही आणि 5 पेक्षा जास्त का नाही, त्याच्यासाठी एक कारण आहे. 3 पेक्षा कमी मुद्द्यांवर जर तुम्ही बोललात तर ते खूप कमी बोलल्यासारखं होईल, बरोबर. उदाहरणार्थ इंटरव्ह्यू मध्ये मला का तुम्ही निवडावं, कारण नंबर 1, कारण नंबर 2 खूपच कमी वाटतंय ना. त्यामुळे कमीत कमी 3 मुद्दे तरी तुम्ही मांडावे आणि जास्तीत जास्त 5. 5 पेक्षा जास्त का नाही, पुन्हा तेच कारण, लक्षात ठेवणं कठीण जातं 5 पेक्षा जास्त. त्यामुळे 3, 4 किंवा फार फार तर 5. तर हे जे मुद्दे आहेत त्याला काय नाव दिलंय, मेन पॉइंट. म्हणजे प्रमुख जे आपले मुद्दे आहेत त्याच्याच वर आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. आता एकदा आपले मुद्दे ठरले की त्या मुद्द्यांना अनुसरून 3 महत्वाच्या गोष्टी आहेत ज्या प्रत्येक मुद्द्याला आपल्याला धरून सांगायचे. आता हे जे 3 महत्वाचे मुद्दे आहेत त्याला म्हटलं, पहिली गोष्ट डेटा, म्हणजे कुठलीही संख्या आकडेवारी आपण समोरच्याला सांगायची त्या मुद्द्याच्या संबंधात. आणि दुसरा जो भाग आहे त्याला म्हणतात बेनिफिट. आता बेनिफिट म्हणजे काय की आपण जे सांगत आहोत त्यापासनं
समोर आपल्या जे बसलेली व्यक्ती आहे किंवा माणसं आहेत त्यांना नक्की काय फायदा, कारण आपण त्यांच्यासाठी सांगतोय ना, म्हणजे त्यांना काहीतरी फायदा दिसून आला पाहिजे त्यातनं. आणि तिसरा जो भाग आहे त्याच्यातला त्याला म्हणतात एक्झाम्पल, म्हणजे उदाहरण. आता कुठली गोष्टी आपण जेव्हा सांगतो तेव्हा उदाहरणं जर दिली आपण तर समजून घेणं अजून सोपं होतं, बरोबर. तर प्रत्येक मुख्य जो आपला मुद्दा असतो त्याला अनुसरून 3 गोष्टी. कोणत्या 3 गोष्टी? डेटा म्हणजे एखादी आकडेवारी, बेनिफिट म्हणजे समोरच्याचा फायदा, आणि एक्झाम्पल म्हणजे उदाहरणं. असं प्रत्येक मेन पॉईंटच्या सोबत करायचं, म्हणजे प्रत्येक जो महत्वाचा मुद्दा असतो त्याच्या संदर्भात डेटा, बेनिफिट, एक्झाम्पल हे तुम्ही करत जाणार. किती वेळ करणार? जितके तुमचे मेन पॉईंट असतील, महत्वाचे मुद्दे असतील, तेवढेच तुमचे डेटा, बेनिफिट, एक्झाम्पल ही असतीलच, बरोबर. आता हे सगळं मी तुम्हाला सांगितलं खरं, पण हे समजून घेणं जरा क्लिष्ट वाटत असेल, त्यासाठी मी तुम्हाला 2 उदाहरणं देणार. ही जी उदाहरणं तुम्हाला कळली तर हे सूत्र वापरणं अत्यंत सोपं होईल तुमच्यासाठी. ठीक आहे, पहिला जाणून घेऊया ही उदाहरणं काय. सर्वप्रथम तेच उदाहरण घेऊया की आपण समजा एखाद्या इंटरव्ह्यूला गेलो आणि तिथे आपल्याला असं वाटतं की आपली निवड झाली पाहिजे. मग त्यासाठी आपण काय करणार? सर्वप्रथम आपलं उद्दिष्ट मांडणार. नमस्कार, आज मी इथे का उपस्थित आहे? कारण मला तुम्हाला पटवून द्यायचंय की या नोकरीसाठी मी सगळ्यात योग्य व्यक्ती का आहे. आपला हेतू सांगितला, आपण उद्दिष्ट व्यक्त केलं. त्यानंतर हे पटवून देण्यासाठी मी तुमच्या समोर 3 महत्वाचे मुद्दे मांडणार आहे. आता हे 3 महत्वाचे मुद्दे म्हणजे काय? मेन पॉइंट्स. तर कोणते 3 मुद्दे आहेत? सर्वप्रथम क्वालिफिकेशन. आतापर्यंत जरी माझं क्वालिफिकेशन आहे त्याबद्दल मी माहिती देईन. दुसरा महत्वाचा मुद्दा स्किल्स, म्हणजे माझ्यात असलेलं कौशल्य. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा याचा अर्थ एक्सपिरियन्स, म्हणजे माझा आजपर्यंतचा अनुभव. तर आता सुरुवातीला आपण कुठला मुद्दा उचलला होता? क्वालिफिकेशन, बरोबर. आजपर्यंत माझं जे एकंदर शिक्षण झालंय त्याच्याबद्दल. तर क्वालिफिकेशन किंवा शिक्षण याच्याबद्दल काय आपण आकडेवारी मांडू शकतो, डेटा मांडू शकतो की आजपर्यंतच्या अनेक परीक्षांमध्ये जितक्याही परीक्षा मी दिलेल्या आहेत या सर्व परीक्षा मी कमीत कमी 70% किंवा त्याहूनही जास्त मार्क घेऊन उत्तीर्ण झालेलो आहे, बरोबर. हे एक उदाहरण मी फक्त तुम्हाला देतोय. तर आता 70%, 70% म्हणजे काय? आपण एक आकडेवारी मांडली, यालाच म्हणतात डेटा. आता ही निश्चित संख्या असायला हवी का? तर नाही. थोडंफार पुढे मागे चालून जाईल, पण शक्यतो आपण जितकं जवळ असू तितकं चांगलं. 70% हा झाला आपला डेटा. आता यापासून समोरच्याला फायदा काय? म्हणजे मी परीक्षा पार केल्या त्याच्याने मला फायदा झाला ना, तुम्हाला फायदा काय? जर तुम्ही माझी निवड करताय तर तुम्हाला एक गुणवत्ता असलेला व्यक्ती मिळेल या पदासाठी. चांगली गोष्ट आहे ती. म्हणजे पुढचं कोणतं जरी तुम्ही काम मला देताय तरी निश्चितच एक अशा व्यक्तीला तुम्ही काम देताय ज्याच्याकडे ज्ञान आहे, बरोबर. म्हणून तुम्हाला फायदा. आणि त्यातनं एक उदाहरण असं आहे की बऱ्याचदा म्हणजे मी ज्या ज्या कंपन्यांमध्ये काम केलं तिथेही छोट्या मोठ्या परीक्षा व्हायच्या किंवा तिथेही बऱ्याचदा प्रशिक्षण शिबिरं व्हायची. त्यात देखील मला कमीत कमी 70 ते 75% मार्क मिळालेले आहेत, म्हणजे सातत्याने मी हे मार्क कमावलेले आहेत. तर या सगळ्या गोष्टी मी काय करतो की माझ्याकडे भरपूर ज्ञान आहे, शिक्षण आहे, क्वालिफिकेशन आहे. आता हा पहिला महत्वाचा मुद्दा आपण गाठला. आता आपण दुसऱ्या मुद्द्याकडे वळूया. दुसरा मुद्दा कुठला आपला? दुसरा मुद्दा स्किल्स म्हणजे कौशल्य. मग आता आपण सांगतोय की तसे तर बरेच कौशल्य आहेत, पण माझ्या मुळात 2 अशा गोष्टी आहेत ज्या मला वाटतं अत्यंत महत्वाच्या आहेत. कोणत्या 2 गोष्टी? एक वक्तृत्व कौशल्य म्हणजे माझी भाषा शैली, आणि दुसरी गोष्ट म्हणजे निर्णय घेण्याची शक्ती. आता बघा, 2 कौशल्य हे 2 जरी आपण सांगितले तर त्याला देखील आपण डेटा मानू शकतो. ठीक आहे, त्यामुळे प्रत्येक वेळेस आकडेवारी टक्के असेच असले पाहिजेत असं मुळीच नाही. 2 कौशल्य हे देखील माझ्यासाठी एक डेटा पॉइंट आहे. आता 2 कौशल्य जे आहेत त्याच्याबद्दल मी सांगितलं तुम्हाला. फायदा काय समोरच्याला? फायदा असा की तुम्ही जर माझी नेमणूक केली या पदावर तर तुम्हाला एक अशी व्यक्ती मिळेल ज्याच्याकडे वक्तृत्व कौशल्य देखील आहे, बोलण्याची शैली देखील आहे, आणि त्याचबरोबर योग्य निर्णय घेण्याची देखील पात्रता आहे. त्यामुळे तुम्हाला एक चांगली व्यक्ती मिळेल या पदासाठी. हा तुमचा फायदा. उदाहरण काय? उदाहरण असं आहे की मी मागच्या नोकरीत जेव्हा होतो तिथे काही काळासाठी माझे जे वरिष्ठ आहेत ते कामावर येऊ शकले नाही, आणि त्यांच्या अनुपस्थितीत त्या पूर्ण टीमची जबाबदारी मी सांभाळली, मी हाताळली, आणि माझ्याकडे चांगले वक्तृत्व कौशल्य असल्यामुळे आणि निर्णय घेण्याची पात्रता असल्यामुळे मी टीमला सांभाळू शकलो. हे झालं आपलं उदाहरण. म्हणजे आपण जे काही सांगतोय ते मुद्देसूदपणे पटण्यासारखं सांगतो, उगाच भरकटले जात नाही होत आपण, है ना. आता आपण तिसऱ्या मुद्द्याकडे वळूया. तर तिसरा मुद्दा कोणता आपला? तिसरा मुद्दा आपला आहे एक्सपिरियन्स म्हणजे अनुभव. आता अनुभवाबद्दल सांगताना काय आकडेवारी मांडू शकतो की माझ्याकडे आजपर्यंत सुमारे 12 वर्षांचा अनुभव आहे. या 12 वर्षाच्या कालावधीत मी अनेक प्रकारची कामं हाताळलेली आहेत
आणि ज्या स्वरूपाचं तुमचं काम आहे ते गेले 4 वर्षापासून मी करत आहे. तर 12 वर्ष, गेले 4 वर्ष जे काम करतोय वगैरे वगैरे, ह्याला आपण काय म्हणू शकतो? डेटा. आपण ही आकडेवारी मांडली. आता याच्यापासून बेनिफिट काय, समोरच्याला फायदा काय? तर फायदा असा आहे की हे काम मला चांगलं जमतं आणि म्हणूनच पहिल्या दिवसापासून मी हे काम चांगलं करू शकेन याची मला खात्री आहे. म्हणजे तुम्हाला मला वेगळं शिकवायची अशी गरज नाही. बरोबर? उदाहरण उदाहरण असं आहे की आता इतका अनुभव झालेला आहे, त्यामुळे कोणत्याही नवीन प्रोजेक्टवर, कोणत्याही नवीन कामावर जर तुम्ही मला एखादी जबाबदारी सोपवली, ते देखील मी चांगल्या रीतीने पार पाडू शकेन, इतका अनुभव माझ्याकडे आता आलेला आहे. आणि अशी बरीच कामं मी केलेली आहेत. हेच एक उदाहरण आहे जे मी सिद्ध करू शकतो की मला हे काम व्यवस्थित जमतं. बघा आता पुन्हा आपण काय केलं, आपण डेटा बेनिफिट एक्झाम्पल याचा वापर केला है ना. तर या मॉडेलचा प्रयोग करून तुम्ही खूप सहजरित्या समोरच्याला पटवून सांगू शकता जे तुम्हाला सांगायचं आहे. आता हे फक्त इंटरव्ह्यू पर्यंत सीमित आहे का? तर नाही, कुठेही त्याचा वापर करू शकता. एक अजून एक उदाहरण तुम्हाला देतोय मी की समजा तुमच्यावर ही जबाबदारी असेल की तुम्ही तुमच्या कंपनीचा माल विकता लोकांना किंवा तुमच्या ज्या सेवा आहेत त्याच्याबद्दल माहिती पुरवता लोकांना, तर त्यावेळेस देखील या मॉडेलचा तुम्ही वापर करू शकता. समजा समोर क्लायंट आहे आणि तो विचारतोय की तुमच्या कंपनीचे जे प्रोडक्ट आहेत, तुमचा जो माल आहे किंवा तुमच्या ज्या सेवा आहेत त्याचा वापर आम्ही का करावा? ठीक आहे सर, मी तुम्हाला सांगतो. सर्वप्रथम 3 महत्वाच्या गोष्टी. आता हे 3 महत्वाच्या गोष्टी पुन्हा काय? आपले मेन पॉइंट्स किंवा आपले मुख्य मुद्दे. कोणत्या 3 गोष्टी सांगणार आहे मी? सर्वप्रथम क्वालिटी, दर्जेदार माल आमचा आहे. बरोबर? दुसरी गोष्ट अफोर्डेबिलिटी. अफोर्डेबिलिटी म्हणजे काय? फारशा आमच्या गोष्टी, जे प्रोडक्ट्स आहेत आमचे ते महाग नाहीत, तुमच्या बजेटमध्ये बसतील अशा आहेत. आणि तिसरी महत्वाची गोष्ट सर्व्हिस, म्हणजे आमच्या ज्या सेवा आहेत, विशेषतः माल विक्री केल्यानंतर त्याच्यापासून तुम्हाला फायदे आहेत. आता प्रत्येक मुद्दा मी जरा अजून खोलात जाऊन सांगतो. सर्वप्रथम क्वालिटी, याचा अर्थ दर्जेदार माल. तर आजवर आमचे जितकेही क्लायंट्स आहेत त्यातनं सुमारे 85% क्लायंट्सचं असं म्हणणं आहे की आमचा माल सर्वात जास्त दर्जेदार आहे, म्हणजे सगळ्यात चांगल्या दर्जाचा आहे, क्वालिटी खूप चांगली. असं कोणाचं म्हणणं आहे? आमचं नाही, लोकांचं, जे आमच्याकडनं माल विकत घेतात. 85% लोक असं म्हणतात. ही काय झाली? आकडेवारी म्हणजे डेटा. बरोबर? बेनिफिट काय? त्यामुळे तुम्ही देखील आमच्याकडनं जर माल विकत घेतला तर तुम्ही निश्चिंत होऊन माल घेऊ शकता, कारण तुम्हाला काहीच विचार करायची गरज नाही, तुम्हाला दर्जेदार मालच मिळणार आहे. ह्याला आपण काय म्हणणार? बेनिफिट, म्हणजे तुमचा फायदा. आणि शेवटी एक्झाम्पल. एक्झाम्पलचा अर्थ उदाहरण. उदाहरणच तुम्हाला सांगतो. अलीकडच्याच काळात एका मोठ्या कंपनीने आमच्यासोबत एक डील केलेली होती आणि त्यांना सुरुवातीला काळजी होती की आपल्याला जसा हवा तसा माल मिळेल की नाही, पण ज्या दिवसापासून आम्ही मालाच्या पुरवठा करायला सुरुवात केलेली आहे त्या दिवसापासून मात्र ते आमच्यावर खूप खुश आहेत आणि इतरांनाही आमच्याबद्दल जाऊन सांगतायत. हे झालं उदाहरण. आता दुसऱ्या मुद्द्याकडे. दुसरा मुद्दा कोणता आहे? दुसरं कारण काय? दुसरं कारण आहे अफोर्डेबिलिटी. त्यामुळे तुमच्या बजेटमध्ये बसेल असं नाही की खूप सारे पैसे खर्च करावे लागतील. तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये आम्ही चांगल्यात चांगला माल पुरवू शकतो. बरोबर? तर हे कशावरनं? कारण आजवर आम्ही जितक्याही कंपनीज बरोबर काम केलेलं आहे त्या कंपनीजने जेव्हा आम्ही विचारलं, त्यांचं असं म्हणणं आहे की सुमारे 5% आमच्या मालाची किंमत ही बाजार किमतीपेक्षा कमी आहे. हे काय झालं? डेटा. बरोबर? त्यामुळे तुम्ही इथेही आकडेवारी मांडली. बेनिफिट किंवा फायदा काय? फायदा असा की कमीत कमी पैसे खर्च करून चांगल्यात चांगला माल तुम्हाला उपलब्ध होईल. ठीक. आणि उदाहरण, आत्ताच अलीकडे 2-3 छोट्या कंपन्या होत्या ज्यांचं वार्षिक उत्पन्न फारसं नव्हतं, पण तरी देखील ते आमच्यासोबत बिझनेस करू शकले, कारण आमचा जो माल आम्ही विकतो तो अत्यंत जास्त महाग दरात विकत नाही, त्यामुळे त्यांनाही ते परवडलं. ठीक. आता तिसऱ्या मुद्द्याकडे वळूया. तिसरा मुद्दा कुठला आपला? तिसरा मुद्दा आपला आहे सर्व्हिस, आफ्टर सेल सर्व्हिस, ज्याला आपण म्हणतो की एकदा माल विकला आणि झालं असं मुळीच नाहीये. तर माल विकल्यानंतर देखील आम्ही तुमच्या सेवेस तत्परतेने हजर असतो. आणि मी नाही सांगत, गेले 4 वर्ष झाले आम्हाला, म्हणजे आमच्या कंपनीला आफ्टर सेल सर्व्हिससाठी पारितोषिक किंवा बक्षीस मिळत आलेलं आहे. आता गेले 4 वर्ष आम्ही बक्षीस जिंकत आलेलो आहोत. 4 वर्ष काय झालं? पुन्हा डेटा. त्यामुळे कोणतीही अशी आकडेवारी जिथे आपण समोरच्याला समजावून सांगू शकतो, पटवून देऊ शकतो, त्याचा आपण डेटा म्हणून वापर करू शकतो. बेनिफिट किंवा फायदा काय तुम्हाला? फायदा असा की तुम्ही अशा कंपनीसोबत काम करत आहात जिथे तुम्हाला सेवेची कधीच कमतरता जाणवणार नाही. आणि याचं उदाहरण, आमचे कित्येक क्लायंट्स आहेत, त्यांच्याशी तुम्ही बोलून पाहू शकता
की आमचा आफ्टर सेल सर्व्हिस कसं आहे, आणि मग तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता, है ना. तर एखाद दोन कंपन्यांची उदाहरणं आपण त्यांना देऊ शकतो. तर अशा पद्धतीने खूपच सहजरित्या आपल्याला कुठल्याही विषयावर बोलता येतं. इथे आपल्याला पाठांतर करण्याची गरज नाही, फुकणपट्टीची गरज नाही, आणि समोरच्यालाही सहज कळतं. तर काही महत्वाच्या गोष्टी ज्या लक्षात ठेवण्यासारख्या आहेत, पुन्हा एकदा, सर्वप्रथम आपल्याला जे उद्दिष्ट साधायचं त्यातनं सुरुवात करा. त्याच्यानंतर त्याच्यावर स्पष्टीकरण द्या, आणि सगळ्यात शेवटी आपल्याला काही आकडेवारी मांडता येते का, काही उदाहरणं देता येते का, याच्याकडे लक्ष केंद्रित करा. एक महत्वाची गोष्ट, जे 3 ते 5 महत्वाचे मुद्दे आहेत, मेन पॉईंट ज्याला आपण म्हणतो, ते सांगत असताना एवढं लक्षात ठेवा की प्रत्येक मुद्दा थोडासा वेगळा असावा. प्रत्येक मुद्दा जर एकसारखाच वाटायला लागला तर समोरच्याला कंटाळवाणं वाटू शकतं, बरोबर. त्यामुळे या मेंटो मॉडेलचा नक्कीच उपयोग करा, आणि मला पूर्ण खात्री आहे की याचा उपयोग केल्यानंतर तुम्हाला बोलणं सहज होईल आणि समोरच्याला लक्षात ठेवणं देखील सोपं जाईल, जेणेकरून तुमचं काम फत्ते होईल. ठीक. त्यामुळे माझं लक्षपूर्वक ऐकून घेतल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. पुन्हा भेटूया लवकरच एका वेगळ्या विषयासोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.